राज्यात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आता पुढील 4 दिवस मुसळधार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा नेमका अंदाज काय आहे समजून घेऊ आपण सोप्या भाषेमध्ये. नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय एबीपी माझा. पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 4 दिवस दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, त्यामध्ये सांगली, सोलापूर, सातारा आणि मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, परभणी, बीड आणि विदर्भात चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दुसरीकडे सातारा आणि पुणे जिल्ह्यात आधीच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली असली तरी कडाक्याच्या उन्हापासून मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस पडत असताना विदर्भामध्ये मात्र सूर्याचा प्रकोप पाहायला मिळतोय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही 40 सेल्सिअसच्या पुढे राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एकाच वेळी उष्णतेची लाट आणि पावसापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन आता करण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर घराबाहेर पडताना हवामान खात्याचा अंदाज नक्की घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा.